कन्याकुमारी. कन्याकुमारी ही तामिळनाडू राज्याच्या दक्षिण टोकाचा जिल्हा आणि देशाचे शेवटचे टोक आहे. सूर्यास्त व चंद्रोदय पाहण्यासारखा असतो. कन्याकुमारी हे जसे धार्मिक स्थळ आहे तसेच पौराणिक क्षेत्रही मानले जाते. प्राचीन ग्रंथ, शिलालेख यातून कन्याकुमारीचा उल्लेख आढळतो. पांड्य, चालुक्य, चेर, नायक आणि चोल या राजघराण्यांनी येथे राज्य केले. कन्याकुमारी ही पांड्य घराण्यातील कुलदेवता आहे. तामिळ ग्रंथाप्रमाणे कन्याकुमारी ही पार्वती देवीचा अवतार आहे. कन्याकुमारीच्या हातून एका राक्षसाचा वध होणार होता, पण तिचे श्री शंकराबरोबर लग्न झाल्यास ते शक्य होणार नाही. यासाठी नारदाने लग्नाला निघालेल्या श्री शंकराचे मन वळवले. त्यामुळे श्री शंकर वेळेवर विवाहाच्या जागी पोचलेच नाही. आज वर्षानुवर्ष 3 सागरांच्या खळखळणाऱ्या लाटांच्या सानिध्यात अविवाहित कन्याकुमारी सागर तीरावर शंकराची प्रतीक्षा करीत उभी आहे. ही कन्याकुमारी इथे कशी आली याविषयी कथा सांगितली जाते. शोणितपूरचा दक्ष प्रजापती नावाचा राजा होता. त्याला बाणासूर व महिप सारखे 4 पुत्र होते. यापैकी बाणासुराने घोर तपश्चर्या करून अमरत्व प्राप्त करून घेतले होते. मात्र असे सांगितले की कुमारी कन्ये वाचून अन्य कोणाच्याही हातून तू मरणार नाहीस. शंकराचा वर मिळताच बाणासुराने त्रैलोक्यात उच्छाद मांडला. त्यामुळे देव भयभीत होऊन विष्णूला शरण आले. विष्णूने त्यांना कन्येच्या उत्पत्तीसाठी यज्ञ करण्यास सांगितले. यज्ञकुंडातील अग्नीतून दुर्गादेवी कन्या प्रगट झाली. शंकर पती मिळावा म्हणून तिने दक्षिण तीरी सागर तीरी तपश्चर्या सुरू केली. शिव प्रसन्न होऊन त्यांनी लग्नाचे मान्य केले. या घटनेने देव घाबरले, कारण तिचे लग्न झाले तर तिच्या हातून बाणासूर मरणार नव्हता. म्हणून नारदाने कपट करून शंकराला थांबून ठेवले. त्यामुळे लग्नाचा मुहूर्त टळला आणि कुमारी ही अविवाहितच राहिली. कुमारीच्या सौंदर्याने बाणासुराने तिच्याशी लग्न करण्याचा आग्रह धरला. कुमारीने त्याला झिडकारले. अतिप्रसंग होताच कुमारीने बाणासुराचा वध केला. तेव्हापासून कन्याकुमारी श्री शंकराची प्रतीक्षा करीत उभी आहे. अशी आहे कन्याकुमारीची कथा. आवडली का तुम्हाला?